तर हाय सर्वांना, कसे आहात? सगळे मस्त आहात ना? तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे साखरची माणसं. तर सकाळची वेळ नाश्ता केला की लगेच कामाला लागले. कारण की मला ना काय होतं सांगू का, मला थोडंसं बसावं वाटतं सकाळ सकाळ. लगेच असं घाईघाईत काम करू नाही वाटत. म्हणजे आता सकाळी कसं 7ला पाणी येतं, नंतर मग 7:30ला बाकीचे आंघोळ वगैरे, नंतर मग लगेच किचनमध्ये जायचं, चपात्या करायच्या, चपात्या भाजी सगळं लगेच नाश्ता करून कामाला म्हटलं मग मला लय हे होतं. मग मला कंटाळा येतो, काम नाही करू वाटत मला लगेच. मग पण आई लगेच भांडे घासायला लागते सकाळी 9:30ला, म्हणजे 9लाच भांडे घासायला लागतात. मग मी काय करते, तरी मी थांबते थोडा वेळ. 9:30ला मी लगेच टायमिंगच आहे माझा, त्या टायमिंगला मी लगेच घर आवरायला घेते. आणि दमादमाने, हे काय फास्ट फॉरवर्ड नाही केलेलं, त्याच्यामुळे सगळं स्लो मोशन चाललं आहे माझं. तर मी त्या दिवशी भरलेली बॅग तशीच आहे. तर मला त्यातले कपडे म्हणजे तशीच ठेवलेली. म्हटले पप्पा येईन, पण मम्मी म्हटली तू इकडे नगरला येऊ नको, अजिबातच येऊ नको म्हटले नगरला. तर का नको येऊ बोलली, तुम्हाला त्याचं कारण सांगते. तर बॅग होती तशीच भरली होती, मी नुसती वाट बघते. तुम्हाला तर माहिती आहे नगरला, पुण्याला भरपूर असा पाऊस चाललेला आहे. आणि मम्मी म्हटली की सांगते तुम्हाला लगेच घाई होते ऐकायला. हो सांगते. तर हे कपडे बास्केटमधले मी काय करते, किती पसारा आवरला नाही. पुरी काय करतात, धुतलेले कपडे म्हणा किंवा बिगर धुतलेले सर्व एकत्र होतात. मला रोज ती बास्केट आवरावं लागते. मग ते चांगले कपडे तसे घड्या घालून ठेवावे लागतात, किंवा धुवायचे कपडे साईडला काढावे लागतात. मला कपडे धुवायचे बाकी होते. तर मला ना असं कपडे दिसले ना सगळीकडं, मला लय कसं तरी होतं. मला ना असं सगळे छिंदे दिसतात सगळं घरभर, तसं होऊन जातं. म्हणून मला तेवढं पार्ट आहे ना बास्केटच्या, तिथलं रोज मला आवरून घ्यावा लागतो कपडे. आता ती बॅग तर भरलेलीच होती, ते तशीच होती कपड्यांनी भरलेली. तर त्या दिवशी मी पप्पांना विचारलं, पप्पा तुम्ही येताल का मला घ्यायला? तशी पण मी एकटी जायला तयारच होते. मी एकटी जाणारच होते दुसऱ्या दिवशी. मला माहिती आहे नगरची गाडी 9:30 वाजता आहे. भगवान बाबा गाडी ती 9:30ला बरोबर इथं काम उठत कळमोलीमध्ये येते. मला टायमिंग माहिती झालं. आणि सकाळच्या नगरला जाणाऱ्या भरपूर गाड्या आहेत. मी म्हणजे असं नाही की मी एकटी पण जाऊ शकते पोरींना घेऊन, पण मला जर कधी राग आला तर मी पोरींना पण इथे ठेवू शकते. असं माझं डोकं सटकलं ना, म्हणजे मी कधी काय करेन याचा भरोसाच नाही आहे. तर त्याच्यामुळे मी बॅग भरले. म्हटलं नाही आता एकटी जाणारच. मी आधी काय करते, कोणता पण निर्णय घ्यायच्या वेळेस आधी मम्मीला फोन करते, मी येणार आहे बरं का, असं तसं. पण मम्मी काय बोलली मला सांगू का, मम्मीचं दुखतंय. मम्मीला 4-5 दाढं दुखत होती. आणि काय झालं, दाढ दुखत होती आणि अचानक हालायला लागलं तिच्या दाढी. तर मम्मीला म्हटलं तू काढूनच टाक. आणि तिला त्या दिवशी काय झालं, दाढीमुळं जास्तच कणकणी ते आले, हातपाय दुखायला लागले, बोटं दुखायला लागले. आणि गावाकडं पण चिकनगुन्याची साथ चालू आहे. तर तिला तसं जाणवायला लागलं, हात ते दुखायला लागले. आणि गावाकडं पप्पा बोलले, अगं म्हणजे माझे चुलतीन ते सगळे आजारी पडले होते. सगळ्यांना म्हणजे चिकनगुन्या झाला होता, एकापासून दुसऱ्याला. तर मम्मीचं दुखायला लागलं. आणि मम्मीला मी असं सांगितलं मी उद्या नगरला येते. त्याच्यामुळं मम्मी बोलली तू अजिबात येऊ नको, पोरींचे हाल करू नको, कारण दुखण्याची साथ चाललेली, तुझं काही घडीचं होईल, तू येशील पण पोरींचा त्रास होईल पोरींना. कारण नगरला भरपूर आणि गाव साईडला म्हणजे नगर जिल्ह्यात चिकनगुन्याचे प्रमाण जास्त वाढले. तर मग मी तो लय विचार केला, म्हटलं नको परत कसं जास्त मी गेले रागाच्या भरात, परत पोरीनं तिथं दुखणं आलं, परत मग माझ्यावरच टिपू राहील, तूच गेलती आणि तू दुखणं पोरीनं घेऊन आलीस. आणि लहान मुलांना लगेच थंडी ताप लगेच येतं. आणि मग त्याच्यामुळे मी, कारण पप्पांनी पण मला सांगितलं होतं इकडं गावाकडनं चिकनगुन्याची साथ चालू आहे. म्हटलं नको, थोड्यासाठी आपल्याला क्षणिक राग असतो. त्याच्यामुळे मी थोडंसं हे केलं, स्वतःला सावरल्यानंतर म्हटलं नको जायला. तसं पण दिवाळीत जायचंच आहे म्हटलं, आता थोड्या दिवसासाठी नको जायला म्हटलं. मग 10 दिवस सुट्ट्या आहेत प्राज्याला शाळेतून, पण म्हटलं नको, कारण आपल्या पोरींचे नको हाल, दुखणं आलं काय झालं मग काय करायचं. त्याच्यामुळे मी कॅन्सल केलं जायचं. मग पप्पा पण, मी म्हटलं मी नाही येते, पण पप्पा तुम्ही या घ्यायला. पप्पा तयार झाले घ्यायला यायला. पण मग नंतर मी त्यांना म्हटलं नका येऊ म्हटलं, अशी गोष्ट झाली. आणि मम्मीचं दुखतंय, मम्मीला थंडी ताप दाढ काढली, म्हणजे सगळं ते एकत्र आलं ना तिचं दुखणं. तर त्याच्यामुळे मग म्हटले नको, एकमेकांना म्हणजे एकापासून एकाला लगेच त्रास होतो. म्हटलं तर नको, सुखातला जीव दुखात नको घालायला. त्याच्यामुळे माझं कॅन्सल झालं जायचं. तर आता इथे लादी वगैरे पुसते, सगळं स्वच्छ झालं. म्हणजे माझं सकाळचं काम कसं असतं सांगू का, सकाळी उठायचं,
आता मी तो पूर्ण व्हिडिओ काढन बरं का एक दिवशी, पण माझ्याकडनं मोबाईलचं स्टँड नसल्यामुळे ना हे होऊन जातं, कसं काढावं काही सुचत नाही. तर इथं मग लगेच मी संध्याकाळचं स्वयंपाकाला इथं आता मधलं गॅप घेतलेलं आहे. संध्याकाळचं स्वयंपाक आता दाखवते. तर तर पप्पांनी पहिल्यांदाच कुपा मच्छी आणली होती, म्हणजे मी महिनाभरानंतर काहीतरी खाते मच्छी, आणि मला चिकनपेक्षा तर मच्छीच आवडते. तर कुपा आणलेली, तर त्याचं कालवण बनवायचं होतं थोडंसं. मी आनंदात पण होते. तर त्याला ना मी हळद मीठ लावून स्वच्छ धुवून घेतलं होतं, आणि त्याच्यावरतून नंतर हळद मीठ लावते आणि ते तसेच ठेवते. कुप्याचं कालवण तुम्ही बघा, एवढं टेस्टी लागतं ना, लय भारी लागतं. म्हणजे आंबट तिखट अशी चव असते त्या कालवणाची. तर मला खूप आवडते कुपा मच्छी. तर मी तसंच आता ठेवून दिले त्याला ना, हळद मिठामध्ये तसंच ठेवते थोड्या. नंतर मी बाकीचे मसाले वगैरे करून घेणार आहे. तर मसाला, कांदा, खोबरं, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर एवढं भाजून, एवढंच असते कालवणाला आमच्या याच्या व्यतिरिक्त काही नसतं. तर चहा वगैरे झाला होता मस्तपैकी. तर माझं जाणं कॅन्सल झालं. थोडंसं मला वाईट पण वाटत होतं, कारण मम्मी तर दुखत होतं ना, मला जाणं म्हणजे भेटणं होय नाही तिला. तर इथं कारण काय उपयोग नाही ह्या 10 दिवसाच्या सुट्टीचा. तर 10 दिवस सुट्ट्या म्हटल्यानंतर जर जवळच माहेर असतं तर किती भारी झालं असतं. तर इथं एवढ्या लांब मुंबईला जायचं म्हटलं तर पूर्ण एक दिवस आपला म्हणजे प्रवासातच जातो. तर माझी अशी इच्छा होती नाही का, मला ना जवळचंच कुठंतरी द्यायला पाहिजे होतं. कारण कसं 2 तासाचा रस्ता पण ठीक आहे, नाहीतर हा मुंबई ते नगरचा रस्ता तुम्हाला सांगू का, कंप्लिटली 8-9 तास लागतात आपल्याला जायला. तुम्हाला तुमच्या माहेरला जायला किती तास लागतात नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मला तर सांगू का 8 तास लागतात. तर बसनी बरं का. पण अशी स्पेशल बस असली, जर थांबत नाही गेली तर 7 तासापर्यंत आपण जाऊ शकतो. पण असं लय लांब आहे. तुमचं माहेर किती तास लागतात तुम्हाला माहेरी जायला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी खूप दिवसापूर्वी आता एक रील्स पोस्ट केला होता की माझ्या माहेरी जायला मला एवढं तास लागतो, तुमच्या माहेरी जायला किती तास लागतो नक्की कमेंटमध्ये सांगा, असं बोलली होती. तर चला आता स्वयंपाकाची तयारी चालली.